मध्ये आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की आपल्या सोबत काम करणारे काही आमदार, काही माजी आमदार, ज्यांनी आपल्या राज्यातील त्यांच्या मतदारसंघातील जनतेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये हे प्रतिनिधित्व करत असताना जनतेसाठी भरीव कामगिरी सुद्धा केलेली होती। दुर्दैवाने त्यांपैकी काही जण आपल्यातून अचानक निघून गेले आणि म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यातून जे निघून गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इथे उभा आहे। अध्यक्ष महोदय, भारत तुकाराम भालके, त्याच्यानंतर विष्णू सावरा, माजी मंत्री होते ते, त्याच्यानंतर जावेद इक्बाल खान, विनायकराव पुंडलिकराव पाटील, माजी राज्यमंत्री इथे, तारासिंह, सरदार तारासिंह, अनंतराव अप्पाराव देवसरकर, नरसिंगराव रामचंद्र घारफडकर, नारायण किसन पाटील, किसनराव माणिकराव खोपडे, सुरेश नामदेव गोरे, डॉक्टर जगन्नाथ सीतारामजी ढोणे यांच्या दुःखद निधनाबद्दल मी शोकप्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, अजूनही मला किंबहुना माझा विश्वास बसत नाही, भारत नाना आपल्यामध्ये नाही। याचं कारण मला तोही दिवस आठवतोय, 2004 तो काळ होता आणि भारत नाना हे आमच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत होते। त्यांच्या पक्षप्रवेशासाठी मी स्वतः पंढरपूरला गेलो होतो आणि ती झालेली प्रचंड सभा आजही माझ्या डोळ्यासमोर आहे। प्रचंड उत्साह होता जनतेमध्ये आणि जणू काही आपला एक माणूस, आपल्या कुटुंबातला माणूस आता आपलं प्रतिनिधित्व करतो आहे, करणार आहे, असं वातावरण त्यावेळेला होतं। त्या निवडणुकीत भारतनानांचा दुर्दैवाने पराभव झाला, पण मुळामध्ये पैलवान असणारा हा माणूस एखाद्या पराभवाने हार मानेल तो कसला। त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं, स्वतःची एक ओळख निर्माण केली आणि ही ओळख निर्माण केल्यानंतर सतत जनतेचे प्रश्न मांडत राहणं, जिद्दीने चिकाटीने ते धसास लावणं, स्वतःची एक ओळख करून दिली। समोर बघितल्यानंतर हा माणूस अजूनही मला करारी, कारण पैलवान होतेच, धिप्पाड आणि असं कठोर वाटायचा, पण बोलायला लागल्यानंतर त्यांच्यातली जी एक संवेदनशीलता होती, जनतेप्रती त्यांची जी एक भावना होती, ती प्रामुख्याने दिसून यायची। लढत राहिल्यानंतर आत्ताचं जे एक वातावरण आहे कोरोनाचं, जगभर या कोरोनाच्या संकटाने सर्वांनाच ग्रासलेलं आहे। दरम्यानच्या काळामध्ये भारतनानांना कोरोना झाला, पण त्याच्यावरही त्यांनी मात केली। मुळामध्ये लढवय्या माणूस कोरोनावरती मात केली, पण काही लढाया अशा असतात की शत्रू कसा घात करेल आणि कसा तो विजय मिळवेल सांगता येत नाही। कोरोनातून बाहेर पडल्यानंतर इतर या काही त्यांच्या सहव्याधी होत्या आणि इतर काही जे दुष्परिणाम व्हायचे होते, त्याच्यामुळे कुटुंबियांची काळजी, किंबहुना कुटुंबीय आणि इतर सर्वजण त्यांना सांगत होते की नाना थोडी काळजी घ्या, थोडं थांबा, पण त्याकडे दुर्लक्ष करून नाना लढत राहिले आणि लढता लढता आपल्यातून निघून गेले। ही अशी माणसं ज्या वेळेला सोबत काम करत असतात त्यावेळेला साहजिकच आहे आपल्याला सुद्धा एक हुरूप येत असतो, एक सच्चा सहकारी आपल्या सोबत काम करतोय, चांगलं काम होतंय, ह्याचं सुद्धा एक समाधान असतं। पण दुर्दैवाने भारतनाना अनपेक्षितरित्या आपल्यातून निघून गेले। एक गावरान वक्तृत्व होतं आणि त्या गावरान वक्तृत्वाच्या जोरावरती त्यांनी स्वतःचा एक असा खास व्हायचे होते समर्थक वर्ग, समर्थक म्हणजे त्यांच्या कार्याचा समर्थक वर्ग हा निर्माण केला होता। सलग 18 वर्ष त्यांनी विठ्ठल सहकारी कारखाना, साखर कारखान्याची त्यांनी धुरा वाहिली होती आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे। ज्या दिवसापासून मी मुख्यमंत्री पदाची धुरा स्वीकारली, दादा आपल्याला सुद्धा कल्पना आहे की एखादी गोष्ट त्यांनी मनात घेतल्यानंतर ती पूर्ण होईपर्यंत त्यांनी ती सोडली नाही। असे हे भारत नाना आपल्यातून
अचानक निघून गेले. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विष्णू सावरा सुद्धा, ज्याप्रमाणे मी म्हटलं की भालके नाना हे सुरुवातीला शिवसेनेत होते, नंतर आता पुन्हा आमच्या सोबत आले होते, तसंच सावराजी सुद्धा जेव्हा आमची भारतीय जनता पक्षासोबत युती होती तेव्हा सलग त्यावेळेला 20 ते 25 वर्ष एक सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. साधा माणूस आणि माणसाचं आयुष्य कसं बदलतं, कोणत्या दिशेने आपण जायचं, साधारणतः कोणीही चांगल्या पगाराची नोकरी सोडून अनिश्चित असलेल्या या राजकारणामध्ये उडी मारण्याचं धाडस करत नाही. ते सावराजींनी केलं होतं. बरं, केलं ते कोणत्या विभागामध्ये केलं? शहरी विभागात नाही, तर आदिवासी विभागामध्ये. आणि अत्यंत मितभाषी, सौम्य, जिद्दी, चिकाटी ही तर होतीच, पण आदिवासी विभाग म्हटल्यानंतर वाडा तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता, गालतरे येथे. आणि बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी होती, ती त्यांनी सोडली. नंतर अरविंद आश्रमशाळा, माधवराव काणे आश्रमशाळा, छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण प्रगती प्रतिष्ठान अशा विविध ठिकाणी त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय भाग घेतला. आदिवासी विकासात मोलाचं योगदान दिलेल्या सावरा यांचं व्यक्तिमत्व मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मितभाषी, संयमी आणि कर्तव्यदक्ष होते. असा हा माणूस ज्या वेळेला पालघर जिल्हा नव्याने निर्माण झाला तेव्हा त्या पालघर जिल्ह्याचा प्रथम पालकमंत्री होण्याचा मान सुद्धा त्यांना मिळाला. आणि कधीही कर्तव्याला न चुकणारा असा हा एक चांगला लोकप्रतिनिधी आपण गमावलेला आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक जावेद इक्बाल खान, महाराष्ट्राच्या राजकारणाने नेहमीच समाजकारण आणि त्यातही शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या समंजस कार्यकर्ते आणि नेतृत्वाला संधी दिली आहे. आणि त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे जावेद भाईंबद्दल बोलता येईल. इंग्रजीचे प्राध्यापक असलेले खान यांनी आपल्या शिक्षकी पेशाचा पिंड जोपासत समाजकारण करत राजकारणातही पाऊल ठेवले. ते विधिमंडळात झाले आणि मंत्रिपदापर्यंतही पोहोचले. जावेद भाई यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1943 रोजी उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc BEd पर्यंत झाले होते. शैक्षणिक क्षेत्रातलं सक्रिय नेतृत्व ही त्यांची ओळख होती. प्राध्यापक खान यांनी सन 1968 ते 1985 या काळात मुंबईतील साठे विद्यालय, खालसा महाविद्यालय तसेच महाराष्ट्र कॉलेजमध्ये प्राध्यापक, गणित व सांख्यिकी विभागाचे विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले. महाराष्ट्र हज कमिटीचे अध्यक्ष, ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, महाराष्ट्र राज्य उर्दू संस्थेचे अध्यक्ष, रेल्वे सिक्युरिटी बोर्डाचे चेअरमन, सेंट्रल हज कमिटीचे अध्यक्ष तसेच सिडकोचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केले होते. प्राध्यापक खान यांनी 1985 व 90 या सलग 2 निवडणुकातून निवडून येऊन मुंबईतील ट्रॉम्बे मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. 1985 ते 1990 या काळात शिक्षण, तंत्रशिक्षण, गृहनिर्माण, राजशिष्टाचार आणि अवकाफ खात्याचे राज्यमंत्री तसेच सन 90 ते 95 या काळात गृहनिर्माण, विशेष सहाय्य, कामगार खात्याचे मंत्री म्हणून काम करताना अल्पसंख्याक समाजातील युवक युवती शिक्षणाच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावेत याहीसाठी त्यांनी नेटाने काम केलं होतं. माजी मंत्री व माजी विधानसभा सदस्य प्राध्यापक जावेद इक्बाल खान यांचे शनिवार दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी दुःखद निधन झाले. शिक्षण क्षेत्रातून कारकीर्द सुरू करून समाजकारण आणि राजकारणात आपली ओळख निर्माण करणारा, संस्थापक कामांची उभारणी करणारे ज्येष्ठ नेतृत्व हे आज हरपलेले आहे. कैलासवासी विनायकराव पुंडलिकराव पाटील. महाराष्ट्राची सगळ्याच क्षेत्रातील ओळख वेगळी आहे. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातही काही व्यक्तिमत्वांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो, तरच मग महाराष्ट्राची त्या क्षेत्रातील ओळख आणखी अधोरेखित होते. राजकारणातून, समाजकारणातून निवृत्ती तशी घेता येत नाही, पण या क्षेत्रात काम करतानाही पुढे जाऊन सांस्कृतिक आणि तेही लेखन, साहित्यिक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्यात
माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचा समावेश होतो. विनायकदादा वृक्ष राजकारणाच्या प्रदेशातून कला संगीत अशा प्रांतातही आपली ओळख निर्माण करून गेले. विनायकराव पुंडरीकराव पाटील यांचा जन्म 19 ऑगस्ट 1943 रोजी नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे झाला. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. सरपंच ते मंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा राहिला आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचा दबदबा राहिला. निफाड तालुका पंचायत समितीचे सभापती, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, नाशिक जिल्हा भूविकास बँकेचे संचालक तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य, महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. सहकार, शिक्षण आणि राजकारण, त्यानंतर पुढे लेखन, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी मुसाफिरी केली. राजकारणातही विनायकदादांची जिंदादिल व्यक्तित्व अशीच ओळख होती. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रयोग झाले. त्या प्रयोगात पुलोत सरकारच्या मंत्रिमंडळातही विनायकदादा होते. त्यामुळे विनायकदादांकडे महाराष्ट्राच्या राजकीय संसदीय अशा कोणकोणत्या गोष्टींची सर्वार्थाने अनुभव संपन्नता असेल याचा आपल्याला अंदाज बांधता येईल. विनायकदादा पाटील 1978 मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघातून विधानसभेवर, तर 1982 मध्ये विधानसभा सदस्यांद्वारा महाराष्ट्र विधान परिषदेतही निवडून आले होते. सन 78 ते 80 या काळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, युवा व क्रीडा राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केले होते. त्यांच्या गेले लिहायचे राहून या लेखमालेला मोठी पसंती मिळाली. त्याचे पुस्तकही प्रकाशित झाले. त्यालाही उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कारही मिळाला आहे. शेती व शेतकरी याबरोबरच उद्योग, सहकार, बँकिंग, कला, संगीत, नृत्य, पर्यावरण, फुले, फळे, अध्यात्म अशा कोणत्याही विषयात ते ओघवते बोलू शकत होते असे त्यांचे वक्तृत्व होते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी कृषी क्षेत्रातील त्यांची रुची बघून त्यांना वनाधिपती ही उपाधी दिली होती. यशोधन, निलगिरीची शेती, 41 वृक्ष, ऑइल ब्लूम टू ऑइल ब्लूम, जेट्रोफा इत्यादी पुस्तकाचे त्यांनी लेखन केले होते. वनशेती हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. ज्या वनस्पतीच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या जेट्रोफा वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती करून त्यांनी प्रायोगिक तत्वावर केलेल्या डिझेल निर्मितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वनशेतीतील योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण, वनश्री पुरस्कार तसेच भारत सरकारचा प्रियदर्शनी इंदिरा पुरस्कार मिळाला होता. कृषी, वन, सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवणारे, शेती शेतकऱ्यांसाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ प्रयोगशील नेतृत्व राज्याने गमावले आहे. साहित्याची उत्तम जाण असलेले हे नेतृत्व होतं. ज्येष्ठ नेते माजी मंत्री विनायकराव पुंडरीकराव पाटील यांचे शुक्रवार दिनांक 23 ऑक्टोबर 2020 रोजी दुःखद निधन झाले. राजकारणानंतर लेखन प्रपंचात रमलेले असे विरळ उदाहरण म्हणून विनायकदादांकडे पाहावे लागेल असे हे बहुआयामी नेतृत्व आपल्यातून निघून गेले आहे. त्याच्यानंतर सरदार तारासिंहजींबद्दल काय बोलायचं, कारण ते मुलुंड इथून विधानसभेचं त्या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करत होते आणि ही सर्व मंडळी या राजकीय प्रवासामध्ये काही काळ ही सोबत सहप्रवासी होतेच. पण तारासिंहजींचं एक वेगळेपण मी आपल्याला सांगेन. ठीक आहे, राजकारणामध्ये कधी ऋणानुबंध किंवा तुटतात, आघाडी ही आता नव्याने सुरू झालेली ती बरेच काळ चालणार आहेच. परंतु जेव्हा आमच्या दोन पक्षाची, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटली, त्यानंतरही जी मोजकी लोक आजही घरी येतात, मातोश्रीत येतात, त्यांच्यापैकी मी आवर्जून सरदार तारासिंहजींचा उल्लेख करेन. युती दुर्दैवाने तुटल्यानंतर सुद्धा ते कधीतरी घरी यायचेच, कधी फोन करायचे. विशेषतः निवडणुकीच्या वेळेला मला आठवतंय ते घरी येऊन गेले आणि मला म्हणाले, उद्धवजी ये तो चलता है राजनीति अपनी जगह लेकिन अपना रिश्ता कायम रहेगा. आणि अत्यंत नम्रतेने मातोश्रीत येऊन त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या फोटोला वंदन करून त्यांची पुढील कारकीर्द सुरू केली होती. आणि म्हणून मी जे म्हणालो की महाराष्ट्राच्या संसदीय वाटचालीत काही व्यक्तिमत्वांची
अशी एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. त्यामध्ये सरदार तारासिंह यांचे नाव घ्यावे लागेल. विधिमंडळाच्या परिसरातील दृश्य पाहताना त्यामध्ये आपल्या विशिष्ट ठेवणीतील पेहराव, त्यांची ती मिशी आणि फेटा, मिशीचा पीळ कधी त्यांनी जाऊ दिला नाही. म्हणजे शेवटी मला जेव्हा भेटले थकले होते, थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, पण मिशी मात्र तशीच होती. असं एक त्यांचं वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांचा जन्म 10 ऑगस्ट 1937 रोजी पंजाबमधील हजरा जिल्ह्यातील हरिपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते. लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख होती. जनसंघातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या तारासिंह यांनी विविध पदे भूषवली होती. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या तारासिंह यांनी मुलुंड विधानसभेचं दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलं. जनसामान्यांचा नेता, एक सच्चा समाजसेवक म्हणून या नेत्यावर लोकांनी भरभरून प्रेम केलं. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत ती प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून लौकिक निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या जाण्याने एक प्रामाणिक जनसेवक आपण सर्वांनी गमावला आहे. सरदार तारासिंह यांनी भांडूप येथील SPS विद्यालयाचे अध्यक्ष, सरदार प्रतापसिंह एज्युकेशन संस्थेचे संस्थापक, GTP नगर पंचायती गुरुद्वाराचे अध्यक्ष, पडगा येथील साईबाबा मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, सरदार तारासिंह मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारे प्रबंधक समितीचेही ते अध्यक्ष होते. सन 1984 ते 99 या काळात त्यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समिती व आरोग्य समितीचे सभापती म्हणून काम केले होते. त्यांना राज्यपालांद्वारे आदर्श नगरसेवक म्हणून पुरस्कारही मिळाला होता. मुंबई शहरातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. सरदार तारासिंह हे सन 99, 2004, 2009, 2014 असे 4 वेळा मुंबईतील मुलुंड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडून आले होते. माजी विधानसभा सदस्य तारासिंह नंदराजोग सरदार यांचे शनिवार दिनांक 19 सप्टेंबर 2020 रोजी दुःखद निधन झाले. चुकीच्या प्रथांवर परखड भाष्य करणारा आणि कायम जनतेत राहणारा एक लाडका नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. कैलासवासी अनंतराव अप्पाराव देवसरकर यांची ओळख दिलेला शब्द पाळणारा नेता अशी होती. त्यामध्ये माजी विधानसभा सदस्य अनंतराव, जे आपण म्हणतो की दिलेला शब्द पाळणारे नेते, त्याच्यात यांचा आवर्जून उल्लेख करणार आहे. अनंतराव देवसरकर यांचा जन्म 1 जुलै 1936 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील देवसरी येथे झाला. त्यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झाले होते. उत्कृष्ट प्रशासक, शिस्तप्रिय राजकारणी, एक तत्वज्ञ, शब्दाला जागणारा राजकीय नेता अशा अनेक रूपात राज्यातील जनता त्यांना ओळखते. कुणबी समाज संस्थेच्या शैक्षणिक संकुलाच्या रूपाने त्यांचे शिक्षण क्षेत्रातील काम मैलाचा दगड ठरले असून त्याचा जिल्हाभर विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कैलासवासी देवसरकर यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ जिल्हा सहकारी सूत व कापड गिरणी तसेच वसंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले होते. काही काळ ते पुसद बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक सामाजिक, सहकारी आणि शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. उमरखेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी देवसरकर सन 78 ते 99 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मतदारसंघातून विधानसभेत निवडून आले होते. माजी विधानसभा सदस्य अनंतराव अप्पाराव देवसरकर यांचे गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी दुःखद निधन झाले. जनसामान्यांचा हा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. कैलासवासी नारायण किसन पाटील, माजी विधानसभा सदस्य कैलासवासी नारायण किसनराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ राजकीय नेतृत्व होतं. कैलासवासी पाटील यांचा जन्म 3 मे 1930 रोजी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात कासरी येथे झाला. त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले होते. कैलासवासी पाटील यांनी जामनेर तालुका पंचायत समितीचे सदस्य, जामनेर तालुका देखरेख समितीचे सदस्य, जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य, जामनेर तालुका सुपरवायझिंग सहकारी संस्थेचे अध्यक्ष तसेच भुसावळ सहकारी सूत कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते. जामनेर तालुक्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी पाटील सन 72 मध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडून आले होते.
माजी विधानसभा सदस्य नारायण किसन पाटील यांचे सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2020 रोजी दुःखद निधन झाले. तळागाळातील लोकांच्या प्रश्नांची जाण, सहकार्याचे उत्तम आणि सखोल ज्ञान असलेल्या श्री पाटील यांच्या निधनाने जामनेर तालुक्याचे खंबीरपणे नेतृत्व करणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. कैलासवासी नरसिंगराव रामचंद्र घारफळकर शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नात लढणारे नेतृत्व म्हणून नरसिंगराव रामचंद्र घारफळकर यांची ओळख होती. यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते म्हणून कैलासवासी घारफळकर यांच्याकडे बघितले जात असे. कैलासवासी घारफळकर यांचा जन्म 23 डिसेंबर 1933 रोजी यवतमाळ जिल्ह्यात बाभुळगाव तालुक्यातील घारफळ येथे झाला. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. कैलासवासी घारफळकर यांनी यवतमाळ जिल्हा फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष तसेच यवतमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही उत्तम कार्य केले होते. त्यांनी बहिराम येथील कापूस सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. बिहारमधील भीषण दुष्काळी परिस्थितीत मदत फेरी काढून त्यांनी भरीव मदत केली होती. यवतमाळ येथील शेतकरी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शेतकरी शेतमजुरांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी घारफळकर सन 72 मध्ये यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडून आले होते. माजी विधानसभा सदस्य नरसिंगराव रामचंद्र घारफळकर यांचे दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी दुःखद निधन झाले. कष्टकरी आणि शेतकऱ्यांप्रती कळवळा असलेले हे जुने मार्गदर्शक नेतृत्व आपल्यातून काळाने हिरावून नेले आहे. किसनराव माणिकराव खोपडे महाराष्ट्राला जुन्या जाणत्या नेतृत्वाची पक्षीय निष्ठावंतांची एक परंपरा आहे. या परंपरेत धुळ्याचे माजी विधानसभा सदस्य किसनराव माणिकराव खोपडे यांचा समावेश करावा लागेल. नगरसेवक ते विधानसभा सदस्य आणि विविध क्षेत्रात काम करताना कैलासवासी खोपडे यांचा धुळे जिल्ह्यात आजही आवर्जून उल्लेख केला जातो. कैलासवासी खोपडे यांचा जन्म 30 ऑगस्ट 1936 रोजी धुळे येथे झाला. धुळे शहरातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. श्री शिवाजी युवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, रिमांड होमचे संचालक, रेड क्रॉस संस्थेचे कार्यकारी सदस्य, ज्ञानदा पुस्तक पेढीचे अध्यक्ष, भारत सोव्हिएत सांस्कृतिक संघाचे प्रमुख संघटक तसेच धुळे नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून त्यांनी खूप उत्तम प्रकारे काम केले. धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. सन 1978 मध्ये धुळे मतदारसंघातून विधानसभेत ते निवडून आले होते. माजी विधानसभा सदस्य किसनराव माणिकराव खोपडे यांचे बुधवार दिनांक 9 डिसेंबर 2020 रोजी मुंबई येथे निधन झाले. धुळे जिल्हा आणि धुळे शहराच्या विकासाच्या वाटचालीत विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेले काम निश्चितच स्मरणात राहील. कैलासवासी सुरेश नामदेव गोरे विधिमंडळात स्थानिक स्वराज्य संस्थातील आपल्या अनुभवाच्या जोरावर विशेषतः ग्रामीण भागात बरोबरच शहरी निमशहरी अशा सर्वच संमिश्र गोष्टींची भान बाळगून नेतृत्व तयार होण्याची प्रक्रिया अलीकडे सुरू झाल्याची दिसते आणि त्यातूनच पुढे आलेले नेतृत्व म्हणजे कैलासवासी सुरेश नामदेवराव गोरे. सुरेश गोरे यांच्याबद्दल ज्या वेळेला माझी त्यांची प्रथम भेट झाली आणि निवडणुकीला उभं राहण्यासाठी त्यांना शिवसेनेच्या वतीने मी संधी दिली तेव्हा खरंच अत्यंत एक साधा, नम्र, मितभाषी, जास्त न बोलणारा, त्यांच्याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी एकच फक्त ओळीत मला सांगितलं, साहेब विजयी होऊनच येईन. साधारणतः लोकप्रतिनिधी किंबहुना राजकारणी म्हटल्यानंतर एक अति आत्मविश्वास असतो. तो त्यांच्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती तो न दाखवता त्यांनी कार्यातून दाखवला. आणि मला खरंच कौतुक आहे की गेल्या वेळेला दुर्दैवाने जरी त्यांचा पराभव झाला तरी त्या आधीच्या निवडणुकीत ती निवडणूक ही फार बिकट होती, पण त्याही परिस्थितीत त्यांनी जो विजय मिळवला त्यावरून त्यांचं कार्य ही किती तळागाळापर्यंत पोहोचलेलं होतं याची ओळख देणार ते होतं. सुरेश रावांचा जन्म 27 डिसेंबर 1963 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण येथे झाला. त्यांचे शिक्षण BCom टॅक्सेशन लॉ, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट असे झाले होते. गोरे यांनी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, विद्यार्थी कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, चाकण बिगर शेती सहकारी
पतसंस्थेचे संचालक, महाराणा प्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, मानव कल्याण विकास ट्रस्टचे विश्वस्त स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशी आपली चौफेर कार्यकक्षा ठेवली होती. पुणे जिल्हा परिषदेत 2002 मध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. 2005 मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि शिक्षण समितीचे सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सरळ आणि मितभाषी स्वभावामुळे ते लोकांमध्ये प्रिय होते. खेड तालुका शिक्षक प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. विविध सहकारी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यातही त्यांचा पुढाकार असायचा. कैलासवासी गोरे पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी मतदारसंघातून 2014 मध्ये विधानसभेवर निवडून आले होते. ग्रामीण आणि शहरी प्रश्नांची उत्तम जाण असलेले नेतृत्व आज आपल्यात नाही याचे दुःख वाटते. शांत, संयमी आणि मितभाषी असलेला हा नेता विरोधकांवरती संयमाने टीका करत असे, पण असे करताना समाजाचे प्रश्न धसास लावण्याची त्यांची शैली ही विलक्षण होती. विशेष म्हणजे पराभव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यात कधी खंड पडू दिला नव्हता. जेव्हा केव्हा भेटायचे तेव्हाही, आणि नाहीतर सतत व्हॉट्सअप असेल किंवा इतर पत्र असतील या माध्यमातून मतदारसंघातील जे प्रश्न जनतेच्या हिताचे आहेत ते सोडवणुकीसाठी ते नेहमीच अग्रेसर होते. ते गेल्यानंतर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की त्यांच्याकडनं जनतेच्या कार्यासाठी, प्रश्नांसाठी जे काही मेसेज यायचे त्याच्यामध्ये आता खंड पडलेला आहे. आणि असे हे कैलासवासी सुरेश नामदेवराव गोरे यांचे शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झाले. सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वच क्षेत्रात विकासाची दृष्टी घेऊन पुढे जाणारे नेतृत्व हे सुद्धा मी म्हणेन त्यांचे जाणे हे अनपेक्षित होते आणि नक्कीच धक्कादायक होते. कैलासवासी डॉक्टर जगन्नाथ सीतारामजी ढोणे आपल्या विधिमंडळाची म्हणजे पर्याय पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेची श्रीमंती ही आहे की आपल्या या सभागृहात उच्च विद्या विभूषितांनीही लोकशाही प्रणालीतील निवडणुकांच्या मार्गाने स्थान मिळवले आणि त्या अर्थाने आपली परंपरा समृद्धही केली. त्यामध्ये डॉक्टर जगन्नाथराव ढोणे यांच्यासारख्या उच्च विद्या विभूषित अशा वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठाचा उल्लेख करता येईल. डॉक्टर ढोणे यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1954 रोजी अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील आलेगाव येथे झाला. त्यांच्याकडे MS म्हणजेच ते वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात असे शल्य विशारद होते. कैलासवासी डॉक्टर ढोणे यांनी पातूर तालुका शेळी मेंढी पालन सहकारी संस्थेचे संस्थापक, अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष, प्रियदर्शिनी ग्रामीण व आदिवासी उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य म्हणूनही उत्तम कार्य केले होते. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या विकासासाठी सतत संघर्ष करणारे अभ्यासू नेतृत्व राज्याने गमावले आहे. आपल्या वैद्यकीय सेवेने सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉक्टर ढोणे यांच्या निधनाने 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांच्या प्रश्नांची जाण असलेला, त्यांच्या विकासासाठी तळमळीने काम करणारा नेता आपल्यातून निघून गेला आहे. कैलासवासी डॉक्टर ढोणे 1990 मध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवरती ते निवडून आले होते. माजी विधानसभा सदस्य डॉक्टर ढोणे यांचे दिनांक 27 ऑक्टोबर 2020 रोजी दुःखद निधन झाले आणि त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. अध्यक्ष महोदय, या शोक प्रस्तावाच्या निमित्ताने मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आपल्यातील जुनी जाणती आणि अनुभव संपन्न माणसं आपण हरवून बसत आहोत. किती ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आपल्याला सोडून गेले आहेत. यात काही जणांना कोरोनाने आपल्यापासून दूर नेले आहे. राजकारणातील कित्येक पिढ्या आणि सामाजिक स्थित्यंतर पाहिलेली माणसं आहेत. समाजाच्या शेवटच्या माणसांचे प्रश्न माहीत असलेली, त्यासाठी तळमळीने काम करणारी पिढी होती. या सर्वांनी आपल्या कामातून समाजसेवेची वाट अशी प्रकाशमान करून ठेवली आहे की कित्येक नवीन पिढ्या या प्रकाश वाटेवरून पुढे जाऊन जनसेवा करू शकतील, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊ शकतील. या सर्वांचे जनसेवेचे काम अमर आहे. राज्य विकासाची निष्ठा प्रेरणादायी आहे. अशा या सर्व थोर समाजसेवकांना मी वैयक्तिकरित्या तसेच सभागृहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अध्यक्ष महोदय,
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शोक प्रस्ताव ठेवला आहे त्याला समर्थन द्यायला आणि त्याच्यावर बोलायला मी या ठिकाणी उभा आहे. आपल्या सगळ्यांकरताच ही